नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार रवींद्र सोनलकर यांच्याविषयी पाहूया काय म्हणालेत राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण देवरे यांनी. संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी. ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 15 उमेदवार उभे केलेले आहेत. ही निवडणूक लढवण्याचा आमचा मुख्य उद्देश जो आहे तो गेलेलं ओबीसी आरक्षण परत मिळवणे, त्यासाठी कोटे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणे, जात न्याय जमिनीचा कायदा करणे, त्यानंतर 50% स्त्रियांना 50% हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे त्यासाठी कायदा करणे, त्यानंतर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे, कामगार विरोधी कायदे रद्द करून नवा क्रांतिकारी कायदा निर्माण करणे आणि मायक्रो ओबीसी जातींना न्याय मिळण्यासाठी कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे, असे अत्यंत महत्त्वपूर्ण कायदे करण्यासाठी आमचे लोकसभेचे उमेदवार जे निवडून येतील ते लोकसभेमध्ये अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी प्रयत्न करतील. इथे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय रवींद्र सोलनकर यांना आम्ही ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केलेले आहे. रवींद्र सोलनकर हे गेल्या 20-25 वर्षापासून जीवनदानी कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता हे ओबीसी चळवळीमध्ये आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहेत. रवींद्र सोलनकर हे अनेक याच्या आधी त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यांना त्याचा अनुभव आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये केवळ सांगली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील त्यांचं बरंच काम आहे. ते मूळचे सांगली जिल्ह्यातले असल्यामुळे निवडणुकीच्या आधी ते सांगलीतच राहणार आणि निवडणुकीनंतरही ते सांगलीतच राहणार. त्यामुळे सांगली त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते इथे सांगलीमध्ये किंवा जतमध्ये इथं जनतेला उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली आहेत, ओबीसी चळवळीच्या प्रश्नावर आंदोलनं केली आहेत. निवडून येवो अथवा न येवो आमचे रवींद्र सोलनकर हे उमेदवार आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने रवींद्र सोलनकर यांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावं अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे. मी रवींद्र सोलनकर, सांगली लोकसभेचा 2024चा ओबीसी राजकीय आघाडी पुरस्कृत उमेदवार मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. ओबीसी राजकीय आघाडीचा उद्देश आहे की हे जन आंदोलन आहे आणि या जन आंदोलनात निवडणूक लढवणे हा एक भाग आहे म्हणून आम्ही लढवत आहे आणि स्वाभिमानी मतदार निर्माण करणं, स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्याचा कारखाना उघडलेला आहे. प्राध्यापक श्रावण देवरे साहेबांनी या बहुजन समाजातील कोणाला लाचार न होता, कोणाला तिकीट न मागता आपलं स्वतःची पार्टी तयार करून आपण स्वतःचे मतदार रूपी सर्वांचा आशीर्वाद घेऊन नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा देण्याचा त्यांचा नेहमीच मानस राहिलेला आहे आणि ते करत आहे. तर स्वाभिमानी मतदार, स्वाभिमानी समाज आणि स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजाची बुद्धी, समाजाचा पैसा आणि समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी हे आम्ही स्वाभिमानी मतदारांना आजमावण्यासाठी त्यामध्ये रिंगणात उतरलेलो आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला आमचा घर टू घर आणि होम टू होम संपर्क असल्यामुळे आम्हाला यात यश भरघोस मिळेल असे आम्ही अपेक्षा बाळगतो. माझं मतपत्रिकेतील क्रमांक आहे 16 चिन्ह आहे रोड रोलर. 7 मेला हे मतदान आहे. तर मतदान रूपी आशीर्वाद सर्वांनी द्यावा अशी मी सर्व स्वाभिमानी मतदारांना विनंती करत आहे.